ईश्वरी प्रकाशन तर्फे प्रकाशित लेखक संतोष गाजरे लिखित देवाभाऊ या पुस्तकाचे प्रकाशन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमास पुस्तकाचे लेखक संतोष गाजरे, बाळासाहेब फडणवीस, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र बँकेचे संचालक प्रसेनजीत फडणवीस, व्याख्याते विशाल गरड, ईश्वरी प्रकाशनचे संतोष रायबर, संदीप कद्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे अभ्यास, संवेदनशीलता, निर्णय क्षमता आणि माणुसकी यांचा संगम असलेले नेतृत्व असल्याचं सांगितलं। त्यांनी जलयुक्त शिवार, अटल सेतू, सिंचन प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी आणि मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या निर्णयांमध्ये फडणवीस यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला। कार्यक्रमात बाळासाहेब फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली। भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यांनी देवाभाऊ हे पुस्तक फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचा संवेदनशील पैलू उलगडणारं असल्याचं सांगत महाराष्ट्रभर 99 स्वतंत्र साहित्य संमेलने आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला। लेखक संतोष गाजरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले व देवाभाऊ समजून घेण्यासाठी सर्वांनी हे पुस्तक वाचावं असं आवाहन केलंय। संतोष गाजरे हा एक तरुण पत्रकार, आपल्या सगळ्यांचा मित्र, याने लिहिलेलं देवाभाऊ नावाचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे। त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर देवेंद्रजींचे सख्खे काका, आता ही फॅमिली एकूणच फडणवीस इतकी लो प्रोफाईल आहे की आज अनेकांना असं कळलं की देवेंद्रजींचे सख्खे काका पुण्यात राहतात। अदरवाईज त्यांनी आणि मग शेजारी त्यांचा मुलगा म्हणजे देवेंद्रजींचा सख्खा चुलत भाऊ प्रसेनजीत फडणवीस आहे, त्यांनी पुण्याच्या राजकारणात, समाज जीवनामध्ये खरं म्हणजे अनेकांना प्रभावित करायला पाहिजे। परंतु ही सगळीच फॅमिली देवेंद्रजींसहित ते अतिशय लो प्रोफाईल आहे की ज्याला म्हणता येईल की टीम वाजवण्याची जास्त सवय नाही, आपलं काम अतिशय शांतपणे करायचं। ते देवेंद्रजींचे काका आहेत हा परिचय माहितीसाठी, कारण देवेंद्रजी आता इतके मोठे झाले की त्यांचे काका आहेत असं सांगायला आपल्याला बरं वाटतं, पण त्यांचं स्वतःचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे। मी देवेंद्रजी बद्दल जसं दादा म्हणले तसं एक नाही दोन नाही दिवसभर पण बोलू शकतो। हे पुस्तकाच्या रूपातून मी समोर मांडलेलंच आहे। जसं विशालजींनी सांगितलं की पुस्तक लिहिणं म्हणजे काही सोपं काम नसतं, एक बाळ जन्माला घालण्यासारखंच असतं। हा पुस्तकाचा जसा देवेंद्रजींनी 2019 नंतर संघर्ष केला तसा मी 1-1.5 वर्षाचा संघर्ष केला आहे। एक थोडक्यात सांगतो, माझी 3 वर्षाचीच लहान मुलगी, पुस्तक रेडी झालं होतं आणि असंच मी टेबलवर ठेवलं होतं। मला म्हणली पप्पा त्या पुस्तकावरचे काका टीव्हीत आलेत। मी म्हणलं अगं पुस्तकावरचे काका टीव्हीत नाही, टीव्हीवरले काका पुस्तकात आम्ही साकारलेत। आणि बाळासाहेबजींनी तर देवेंद्रजीबद्दल सांगितलं, दादांनी पण खूप काही सांगितलं। देवेंद्रजीबद्दल बोलण्यासारखं खूप काय आहे। मी फक्त एक किस्सा असं सांगतो देवेंद्रजीबद्दलचा, जो बऱ्याच जणांना माहिती आहे का ना माहीत नाही, पण देवेंद्रजी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले 1999ला, त्यावेळेस ते आत्ता पण देखणे आहेत, त्यावेळेस आणखी देखणे होते। मग त्यावेळेस त्यांचे शंतनू जोगळेकर म्हणून एक मित्र होते नागपूरचे। नागपूर शहरभर झळकल्यानंतर ते सगळ्या मीडियावरती, पेपरमध्ये सगळीकडे बातम्या आल्या। मग ती बातमी आप्पासाहेब घाटाडे म्हणून त्यावेळेस अटलजींचं सरकार होतं, अटलजी वाजपेयींचं। आप्पासाहेब घाटाडे त्यांचे एकदम जवळचे सहकारी होते। अटलजींनी त्यांना निरोप धाडला की हे कोण आहेत आमदार, त्यांना माझ्याकडे घेऊन या। मग आप्पासाहेब घाटाटे, शंतनू जोगळेकर आणि देवेंद्रजी अटलजींना भेटायला गेले। देवेंद्रजीला ज्यावेळेस अटलजींनी पाहिलं त्यावेळेस त्यांच्या तोंडातून एकच उद्गार आले, वाह क्या मॉडेल हे, असं तो किस्सा आहे। आणीबाणीचा किस्सा तर का घ्या, कारण देवेंद्रजी कसे घडले हे तुम्हाला ह्या पुस्तकातून कळतील। आणि ह्या स्टेजवरील माणसं जेवढी पदाने मोठी आहेत तेवढी व्यक्तिमत्वाने पण मोठी आहेत। मी दादाला फक्त एकदाच म्हटलं की दादा माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं, तुम्ही आलंच पाहिजे। दादांनी वेळ दिला। फडणवीस साहेब आहेत, पांडे साहेब, ह्या सर्वांची मला खूप मदत झाली। त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि सर्वात महत्त्व म्हणजे हे पुस्तक ज्या तुमच्या परिवाराशी घडू शकलं नसतं असे तुम्ही आज माझ्या फक्त एका विनंतीवर उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। मी आपल्याला देवेंद्रजींचा एक किस्सा मी खूप वेळा माझ्या जाहीर व्यासपीठावरनं बोललो आहे। आपण एखाद्या राजकीय नेत्याला अभ्यासू व्यक्तिमत्व असं खूप वेळा म्हणतो। मलाही उगीच बऱ्याच कोणीतरी अभ्यासू म्हणतात, नाही काही अभ्यास वगैरे नाहीये, पण लोक म्हणतात अभ्यासू व्यक्तिमत्व असं म्हणतात। पण मी तुम्हाला देवेंद्रजींचा एक किस्सा, मी अनुभवलेला किस्सा तुम्हाला सांगतो। म्हणजे संतोष हे पुस्तक किती वर्थ आहे, किती योग्य आहे आणि किती योग्य वेळ आलेलं आहे याचं महत्त्व आपल्याला समजेल।
मी एकदा देवेंद्रजी आमदार होते आणि त्यांच्या आमदार भवनातनं त्यांच्याबरोबर गाडीतनं गेलो आणि ते मला म्हणले, राजेश आपण विधान भवनाच्या ग्रंथालयाला जाऊ आणि मग तिथनं आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, जाऊ बरोबर. म्हटलं चला. आम्ही त्यांच्या गाडीत बसलो आणि विधान भवनात गेलो. तर म्हटलं तू बस, मी आलो ग्रंथालयातनं. ते ग्रंथालयात गेले. मग आपल्याला काय काम बाहेर, मग मी त्या ग्रंथपालाशी गप्पा मारत होतो. हे मी जे आहे तेच सांगतोय आपल्याला. मी ग्रंथपालाशी गप्पा मारत असताना का म्हटलं काय चाललंय असं वगैरे आपलं जनरल बोललंय. तर म्हटलं काय माणूस आहे काय म्हणे. म्हटलं काय झालं बुवा. मला वाटलं काय पुस्तकं घेतली दिली नाही काय झालं सगळ्याच्यात. अहो म्हणले आणि त्यांचे शब्द सांगतो, या विधान भवनाच्या ग्रंथालयाच्या जर टोटल केली म्हणजे त्यांचा शब्द असा होता, असा एक तराजू ठेवला म्हटले आणि त्या तराजूमध्ये समजा या ग्रंथालयाचा उपयोग करणारे सगळे आमदार एका बाजूला टाकले आणि देवेंद्रजींना जर एका बाजूला टाकलं तर त्यांचं पारडं जड होईल म्हटले. इतकं या ग्रंथालयाचा वापर. ते मला म्हटले 8-8 तास, एकदा तर म्हटले 8 तास सलग ग्रंथालयात बसले होते आणि या ग्रंथालयातली मॅक्सिमम पुस्तक, सगळ्यात जास्त पुस्तकं त्यांनी वाचली आहे. नेहमी पुस्तक घेऊन 10 पुस्तक घेऊन वाचून येतात. असा एक वाचनप्रिय व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. बऱ्याच वेळा गोष्टी नाही कळत आपल्याला. आपला पक्ष होता तिथूनच हे आले. तर माझा संबंध 1952च्या जनरल इलेक्शन पासून म्हणजे पहिलं जे जनसंघाचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन पासून संबंध आहे. त्या काळात आम्ही आपल्या घरचे डबे बांधून सायकलवर खेड्यापाड्यात हिंडत असतो. त्यात देवेंद्रचे वडील गंगाधरराव फडणवीस हे सुद्धा आमच्याबरोबर होते. मी आणि गंगाधरांनी दोघांनी काम बरोबर केलेलं आहे. गंगाधरराव हे अतिशय आक्रमक पण अतिशय दयाळू असे होते. पण त्यांच्या इतका आक्रमकपणा माझ्यात नसल्यामुळे मी त्यांच्याबरोबर म्हणजे आम्ही दोघं भाऊ बरोबरच होतो. कारण असं की माझ्यात आणि त्याच्यात 1 वर्षाचं अंतर होतं फक्त. त्याच्यामुळे आम्ही दोघंही भावापेक्षा मित्र म्हणून वागत होतो आणि जिथे जिथे देवेंद्र जाई आपला गंगाधरराव जायचे तिथे तिथं म्हणजे धाकटा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून मी सतत बरोबर राहत होतो.